नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। हुकुमाची राणी ही या मालिकेचा आजचा भाग खूपच मनोरंजक ड्रामांनी भरलेला होता। सुरुवातीलाच आपल्याला दिसतं की घरी खूप उशीर झालेला असतो। इंद्रा राणी अजून घरी परतलेले नसतात। मालती दारातच त्यांची वाट पाहत फणफणत असते। ते येताच मोठा तमाशा करण्याच्या तयारीतच असते ती। आबा तिला समजवायला जातात तेव्हा मोठमोठ्याने आबांशी मालती वाद घालत असते, म्हणून घरातले सगळे सदस्य तिथे जमा होतात। तेवढ्यातच इंद्रा राणी दारात येतात। राणीला मालतीचा पावित्रा ओळखून आधीच टेन्शन येतं। इंद्रा तिला धीर देऊन आत घेऊन जातो आणि मालतीला समजावत असतो की राणी आणि मी कामासाठीच बाहेर गेलो होतो, तू प्लीज चिडू नको। तेव्हा आबा त्याला विचारतात, आपली लीगल डिपार्टमेंटचा स्टाफ आज सुट्टीवर होता का? तेव्हा विक्रांत हो म्हणतो, पण त्यामुळे मी इंद्रासोबत जाणार होतो, तरीही तो माझ्याशी खोटं बोलून राणीला सोबत घेऊन गेला असं सुद्धा सांगतो। त्यावेळी आबा इंद्राची बाजू घेतात, पण विक्रांत म्हणतो की मला इंद्राच्या खोटं बोलण्यामुळे खूप वाईट वाटले। तेव्हा इंद्रा विक्रांतची समजूत काढतो आणि सगळ्यांसमोर त्याची माफी मागतो। हे पाहून आबा त्याच्या समजूतदारपणाचं कौतुक करतात। तेव्हा इंद्रा या सगळ्यांचं क्रेडिट राणीला देतो। तेव्हा आबा तिचं सुद्धा खूप कौतुक करतात, पण आपली राणी आबांना म्हणते, नाही आबा, यात मी काहीही केलेलं नाही। सरांनी हे सगळे चांगले बदल स्वतःमध्ये घडवून आणलेत। तेव्हा आबा तिला म्हणतात, अगं, कधीतरी स्वतःचं क्रेडिट स्वीकारून त्याचा आनंद साजरा करायला शिक। पण राणीचं कौतुक ऐकून उर्मिलाच्या पोटात दुखत असतं। ती लगेच म्हणते, इंद्रा भाऊजींनी राणीमुळे माफी मागितली हे छान झालं, पण तिचं काय? मालती आईंना दिलेला शब्द तिनं मोडलाय, यासाठी तिने माफी मागायला हवी। पण इंद्रा म्हणतो की राणीची काहीच चूक नाही आहे, त्यामुळे ती अजिबात कोणाचीही माफी मागणार नाही। तेव्हा मालतीसुद्धा हा विषय संपवून सगळ्यांना जेवायला बसायला सांगते। इकडे इंद्रा राणी त्यांच्या रूममध्ये एकमेकांशी खूप प्रेमाने बोलत असतात, पण मालतीच्या रूममध्ये विक्रांत आणि उर्मिलासोबत ती मिळून राणीला